महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये पुण्याची जी जागा आहे त्यामध्ये महायुतीसमोर मोठा पेच आहे. कारण पारंपरिक जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची, मात्र भारतीय जनता पक्षसुद्धा या जागेवर दावा ठोकतोय. त्यामुळे राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय आहे आणि राष्ट्रवादीतून कोण निवडणूक लढू शकतं या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर आहेत. भाऊ, विधान परिषदेची निवडणूक लागली आहे. खरं तर ही पारंपरिक जागा राष्ट्रवादीची आहे. अगदी शरद रणपिसे असतील, लक्ष्मण जगताप असतील, त्यानंतर अनिल भोसले असतील, ही सगळी जी फळी होती ती राष्ट्रवादीची या जागेवरनं निवडून गेलेली होती. मात्र आता यावेळेस सगळे गणितं पाहता भाजपसुद्धा दावा करते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. परंतु माझी भाजपच्या नेते मंडळींना विनंती राहील की महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुणे लोकसभा असेल, विधानसभेच्या सगळे इलेक्शन असतील, जे प्रामाणिकपणे महायुती म्हणून जे काम केलेलं आहे तर ते महायुतीने आता प्रेमाने ही जागा राष्ट्रवादीला सोडली पाहिजे आणि मदत करायला पाहिजे राष्ट्रवादीला, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते करतील. त्याच्याकरता आदरणीय आमच्या नेत्या, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार हे त्यांना निश्चितपणाने या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांच्याशी चर्चा करतील, त्याला विनंती करतील आणि ही जागा राष्ट्रवादीला मिळावी याच्याकरता त्यांचा प्रयत्न हा निश्चितपणे असेल. पारदादांचा देखील असेल. तुमच्या पक्षातून जर पाहिलं तर इच्छुकांची मोठी फळी, अगदी नाना काटे, विलास लांडे, रमेश अप्पा थोरात, सुनील टिंगरे यांसारखे नेतेसुद्धा शर्यतीत आहेत. दीपक मानकर ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मी निश्चितपणे ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. कारण की मी पक्षासाठी जे काम प्रामाणिकपणे केलेलं आहे, ज्यावेळी पक्ष संघटनेच्या माध्यमातून मला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जवळजवळ 170 कार्यक्रम घेतले आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस जोडण्याचं काम पुणे शहरामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि कार्यकारिणी देखील माझी 1500 लोकांची होती. संघटना माझी मजबूत होती आणि माझा हक्क आहे तो मागण्याचा. आणि हे करत असताना मला विश्वास आहे की मी चांगलं काम पुणे शहरामध्ये करू शकतो, पुणे जिल्ह्यामध्ये करू शकतो, महाराष्ट्रामध्ये करू शकतो. कारण की माझा कार्यकर्त्यांशी असणारा संपर्क हा फक्त पुण्यापुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझे सर्वात चांगले संबंध कार्यकर्त्यांशी जोडले गेलेले आहेत. आणि दादांचा विचार घेऊन चालणारा मी कार्यकर्ता आहे. पुरोगामी महाराष्ट्राला एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न जसा दादांनी केला तर त्यांच्या पाऊलवाटेवरती चालण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणे करेल. आणि संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, फक्त संधी मिळाली पाहिजे. आता जर पाहायला गेलं तर जे उमेदवार विधानसभा निवडणुकीत लढले होते ते सुद्धा इच्छुक आहेत यावेळेस. एक लक्षात घ्या, पक्षाने आता असं ठरवलं पाहिजे की ज्यांना संधी दिली त्यांचा विचारच करायला नाही पाहिजे. सगळ्यात म्हणजे याच्यामध्ये कार्यकर्त्यांची नाराजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. मग नगरसेवकांच्या माध्यमातून देखील ती नाराजी पुणे शहरामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. ज्यांना उमेदवारी दिली पडले तरी त्यांना परत संधी, जर म्हणजे हा जो प्रकार आहे ना तो याच्यामध्ये कार्यकर्ता मोठ्या प्रमाणामध्ये दुखावला जातो. आणि मला असं वाटतं की पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करणारा मग कोणीही कार्यकर्ता असू दे त्याला संधी ही मिळाली पाहिजे. परंतु तो पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पुन्हा पुन्हा संधी लोकमतातून जर तुम्हाला निवडून येता नाही आलं तर मग आता परत कशाला तुम्हाला संधी पाहिजे ना, हा देखील विचार ह्या निमित्तानं व्हायला पाहिजे. आणि पक्षाने एकदा तुम्हाला उमेदवारी दिल्यावरती तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्हाला पण समजलं पाहिजे ना. आणि पक्षाने देखील या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ज्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांचा विचार त्यांनी करू नये. 2 वेळेस यापूर्वी तुम्ही इच्छुक होतात, मात्र पक्षाने तुम्हाला डावललं. यावेळेस पक्ष संधी देईल असा विश्वास वाटतो. एक लक्षात घ्या, शेवटी पक्षश्रेष्ठींना जो योग्य उमेदवार वाटेल त्याला पक्ष संधी देत असतो. आता मला वाटतं की मी या गोष्टीसाठी समर्थ आहे. सगळ्या गोष्टीमध्ये मी चांगला कॅन्डिडेट म्हणून येऊ शकतो. आता पक्षाने ठरवायचं ना की मला संधी द्यायची का नाही द्यायची, हा पक्षश्रेष्ठींचा विषय. परंतु इच्छुक मी निश्चितपणानं आहे. आणि जर निवडणूक लढवली तर विजयाचा विश्वास वाटतो. आणि मी जिंकण्यासाठीच इलेक्शन लढवेल ना, हरण्यासाठी मी कधी इलेक्शन लढलोच नाही ना. त्यामुळे एकदा मला उमेदवारी द्या, मग कळेल तुम्हाला मी जिंकतो का काय करतो ते. नक्कीच. हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर. एक पक्षाने कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे. ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे अशा जे काही उमेदवार आहेत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यायला नको पाहिजे. आणि जर मला एकदा तिकीट मिळालं तर मग पक्षाला कळेल मी निवडणूक नक्की कशासाठी लढतोय, जिंकून दाखवेल असा विश्वाससुद्धा दीपक मानकर यांनी व्यक्त केला.
अभिजित दराडे, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.